ये बात. सगळे एक्साइटेड होतात ना? शो सम एक्साइटमेंट, मेक सम नॉइज. ये बात. क्या बात. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अनुष्का सरकटेचं स्वागत करायचंय. चलो थोडासा संवाद आपण तिच्यासोबत साधूयात आणि मग आपण सगळेजण तिचं स्वागत करूयातच. अनुष्का, हार्टिएस्ट वेलकम टू दी कर्जत. कर्जत हे असं शहर आहे, इथे आलेल्या प्रत्येक पाहुणेवरती खूप जास्त प्रेम आजपर्यंत कर्जतकरांनी दाखवलंय. बरोबर आहे का कर्जतकर? मेक सम नॉइज. ये बात. आज हा जो उत्सव आहे, हा जो उत्साह आहे, हा तू अनुभवतीच आहेस. सगळ्यात पहिल्यांदा कर्जतमध्ये तुझं सहर्ष स्वागत आहेच. आता माझे कान ॲक्च्युली वाजायला लागलेत. सुधाकर भाऊनी एवढी लेजंड साऊंड सिस्टम लावली आहे की कान अक्षरशः वाजायला लागलेत. पण मला तुला विचारायला आवडेल, आमच्या बरोबर पाठीमागे ह्या सगळे खंबीर नेतृत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून आजचा इव्हेंट उभा राहिला आहे. पण सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन नेहमीच प्रत्येक वेळेला महिलांच्या आनंदासाठी कार्यक्रम राबवतच असतात. मग ते मंगळागौरी इव्हेंट असू दे, श्रावणसरी असू दे, सोमजाई मातेचा उत्सव असू दे, जेव्हा जेव्हा कारण राहिलंय तेव्हा तेव्हा सुधाकर भाऊ धावून आलेले आहेत की आमच्या सगळ्या माता भगिनींसाठी काही ना काहीतरी अमेझिंग घेऊन यायचं. आणि म्हणूनच कर्जत शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हा दांडिया नाईट सेलिब्रेट करतोय आपण. कर्जतकर सुधाकर भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. सुधाकर भाऊ खरं तर जनसामान्यातला नेता आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तळागाळातल्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत, खरं तर सेवा करणारे जे स्वच्छता कर्मचारी आहेत, ज्यांच्याकडे फारसा आदर दिला जात नाही, दुर्दैवाने हीच खरी परिस्थिती आहे ज्यांच्यामुळे आपलं शहर स्वच्छ असतं. या सगळ्या ज्या भगिनी आहेत, ज्या कर्मचारी आहेत, त्यांना सगळ्यात जास्त आदर द्यायला हवा. पण नकळत तोच समाज पाठीमागे राहून जातो. पण सुधाकर भाऊंनी या उत्सवाच्या निमित्ताने अशा सगळ्या ज्या स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी स्टेजवरती एवढ्या मोठा पार पडला. आणि मला वाटतं सुधाकर भाऊंची ही सगळ्यात खास गोष्ट आहे की इथे असलेल्या प्रत्येकाला ते आपलेसे वाटतात त्यांच्या कामाच्या माध्यमातून. आणि म्हणूनच तुला आमंत्रित करण्यात आलं कारण कर्जतकरांना वाटलं की अनुष्का आलीच पाहिजे. बरोबर आहे का कर्जतकर? आणि मग तू इथे आली आहेस. हा उत्साह तू पाहिलं नाहीस, पण द टेम्परेचर वॉज सो हाय. मी स्वतः खाली जाऊन गरबा खेळून आली आहे, तर तुला बरं वाटत नाही, आय नो दॅट. पण हे टेम्परेचर, तुझ्या बॉडीचं टेम्परेचर सध्या तापामुळे वाढलेलं आहे, ही गोष्ट वगळता हे जे एनर्जीने क्रिएट झालेलं टेम्परेचर आहे याविषयी काय सांगशील? नमस्कार कर्जतकर. मी असं ऐकलं होतं की कर्जतचं निसर्गाचं सौंदर्य जेवढं प्रसिद्ध आहे, कर्जतचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जेवढा प्रसिद्ध आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्जतचा वडापाव जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच प्रसिद्ध आवाज कर्जतच्या महिलांचा आहे. पण आज काही मला तो आवाज 100% ऐकायला मिळालेला नाहीये. इथे माझ्या मागे अनेक महिला मंडळ आहेत. मी त्यांना विचारू इच्छिते की काय वाटतं, आज मी कर्जतमध्ये आली आहे, कर्जतच्या महिलांचा आवाज तर मी ऐकूनच जाणार आहे, पण काय वाटतं, मिळेल मला कर्जतच्या महिलांचा 100% आवाज ऐकायला? नक्कीच मिळेल, नक्कीच मिळेल. त्या म्हणतायत की नक्कीच मिळेल, आणि त्या म्हणाल्यानंतर ह्या म्हणाल्या की त्यांना विचारलंय म्हणजे नक्कीच 100% आवाज ऐकायला मिळेल. मिळेल का मला कर्जतकरांचा 100% आवाज ऐकायला? अरे करायचा का मग आंबेचा उदो उदो?
बोला अंबाबाईचा, बोला आई तुळजा भवानी आईचा, अरे रेणुका मातेचा, आई सप्तशृंगीचा. हां, आता असं वाटतंय बाबा की मी कर्जतमध्ये आली आहे, कर्जतकरांच्या महिलांचा आवाज ऐकतीये. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मी आज दुपारी 1 वाजता उमेश काकडे जी आहेत आमचे कोऑर्डिनेटर, ज्यांच्याकडून मला हा इव्हेंट आला आणि अतिशय उत्तम कोऑर्डिनेटर ते आहेत, मी त्यांना आज 1 वाजता फोन करून म्हणणार होते की आय एम सॉरी, आजचा इव्हेंट मला करायला जमू शकत नाही. कारण काल मला 103 ताप होता. माझा आवाज 2 दिवसातून आत्ता एवढा खुललेला आहे आणि प्रचंड सर्दी खोकला सगळं व्हायरल झालेलं होतं. मला डॉक्टर म्हणाले की तू आजचा इव्हेंट टाळ, उद्यापासून कामाला सुरुवात कर. पण मी म्हटलं नाही, एक तर कर्जतमध्ये महिलांचा कार्यक्रम पहिल्यांदा होतोय आणि त्यांचा जल्लोष ऐकल्यानंतर मला खात्री होती की मला जो विकनेस आलेला आहे तो नक्कीच त्यांच्या एनर्जीने भरून निघेल. तुमच्या सगळ्यांचा आत्ता जो उदंड प्रतिसाद मला मिळाला त्याच्यामध्ये माझ्या एनर्जीमध्ये तर नक्कीच फरक पडलेला आहे आणि मला खात्री आहे की आजचा आपला हा इव्हेंट लई भारी होणार आहे. क्या बात आहे. डेफिनेटली सुधाकर भाऊंचा प्रत्येकच इव्हेंट लय भारी असतो, हे काही मी सांगायची गरज नाही. मी गेले 3-4 वर्ष या शहरात येते सुधाकर भाऊंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि तुफान गर्दी अनुभवायला निश्चितपणाने मिळत असते. मला सुधाकर भाऊंनी तुला जे निमंत्रण दिलं होतं त्या निमित्ताने तू इथे आलेली आहेस आणि सुधाकर भाऊंचं जे सामाजिक कार्य आहे ते खूप प्रचंड जास्त आहे. म्हणजे राजकीय कार्यापेक्षा सामाजिक कार्यामध्ये ते जास्त अग्रेसर आहेत. तर सुधाकर भाऊंविषयी आमच्या तू काय सांगतेस जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं की नेता एक असतो जो कुठेतरी राजकीय स्तरावर काम करत असतो, पण जो नेता सामाजिक स्तरावर काम करत असतो तो नक्कीच लोकनेता म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यामुळे सुधाकर भाऊ हे राजकीय स्तरावरले जेवढे नेता आहेत मला वाटतं त्याहीपेक्षा कैक पटीने ते लोकनेता म्हणून आहेत. आणि मला वाटतं त्याची हमी किंवा त्या गोष्टीवरचा शिक्कामोर्तब ही आजची गर्दी सांगते, आजचा जल्लोष सांगतो. थँक्यू सो मच अनुष्का. आमच्या या सगळ्याच्या ताई आहेत ते तुझं स्वागत करायला खूप जास्त उत्सुक आहेत. मी आमच्या दोन्ही वहिनींना या ठिकाणी आमंत्रित करते. भारतीताई प्लीज समोरच्या बाजूला या, नमिताताई, त्यानंतर आमच्या मनीषाताई, सगळ्यांनी मिळून छान असं गोड असं स्वागत आपण या ठिकाणी करूया. मला वाटतं आपण सगळेच एक एक पाऊल मागे जाऊयात म्हणजे सगळ्यांनाच व्हिजिबल असेल. अनुष्का, कॅन यू प्लीज कम बॅक फॉर अ सेकंड. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उमेशजी काकडे यांच्या माध्यमातून अनुष्का या ठिकाणी उपस्थित राहिले. मला उमेश सरांचे देखील मनापासून आभार मानायला आवडतील. उमाताई असतील, आमच्या मनीषाताई असतील, भारतीताई, नमिताताई, या सगळ्या खरं तर अमेझिंग व्यक्तींच्या शुभहस्ते या ठिकाणी अनुष्काचा सन्मान सोहळा पार पडतो आहे. उमाताई, आपण देखील आलात, आपलं स्वागत करायचं राहून गेलं होतं कारण ह्या सगळ्यांचा उत्साह एवढा होता की म्युझिक थांबवावं असं वाटलं नाही. पण उमाताई, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला, मला वाटतं अनुष्का आली आहे, उमाताई आलेल्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या ज्या आमच्या पदाधिकारी आहेत त्यांनी डान्स केलेलाच आहे, पण तुम्ही दोघींनी केलेला नाही आहे. आणि महिलांची गरबा नाईट आहे इथे. आज कुणी तुला पुरुष बांधव नाही दिसणार. जे आहेत ते सगळे कामवाले आहेत, त्यांना आपण कामाला लावले म्हणून ते इथे आहेत. बाकी असं कुणीच नाही आहे इथे. सो सगळ्यांनी छान एक डान्स करायचं आहे, चालेल का? हां सर, या पाठीमागे अनुष्का, कॅन यू प्लीज कम बॅक. एक छान गरबावालं सॉन्ग. अरे, आपल्याकडे अमेझिंग ऑर्केस्ट्रा आहे. स्वर बरसात इव्हेंटला मी विनंती करेन एक छान गरबावालं सॉन्ग तुमच्या भारदस्त आवाजात अमेझिंग म्युझिक सहित इथे होऊनच जाऊ दे. आम्ही जर अशा गरबाच्या ज्या स्टेप्स आहेत या इकडे करू पाहतोय. तुम्ही सगळे भारी डान्सर्स आहात, ठीक आहे, त्यामुळे आम्हाला जज अजिबात करायचं नाही. आम्हाला जसं काही बेडवाकडं जमते तसं आम्ही करणार आहोत, ते मान्य करून घ्या.
आणि हो, मला तुम्हाला सांगायला आवडेल, आपण क्वीज देखील इकडे घेणार आहोत. क्वीज आहे, प्रश्नमंजुषा आहे खरं तर, आणि या प्रश्नमंजुषेतून आपण विनर्सना प्राइजेस पण देणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. आणि इथे आलेल्या प्रत्येक ताईला एक छानसं रिटर्न गिफ्ट देखील आहे. सो शेवटपर्यंत कोणीही जायचं नाही आहे. जोपर्यंत मी बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणी बाहेर नाही पडायचं. हां चलो, कॅन वी हॅव द ट्रॅक प्लीज. स्वर बरसात, स्वरांची बरसात होऊनच जाऊ दे. चलो, मला वाटतं तोपर्यंत मी एक छानसा प्रश्न तुम्हाला विचारूनच घेते. मला सांगा, इथे असलेल्या किती जणींनी आज निळा रंग फॉलो केलाय? जरा हात वरती करा बरं. बापरे, आम्हाला निमित्त लागतं सेलिब्रेशनचं आणि ते नवरात्रीनं दिलेलं आहे. कितींनी निळ्या कलरच्या साड्या आजच्या दिवसासाठी विकत घेतले? जरा हौशी मेंबर्स बघू दे मला. आहेत आहेत, अरे भरपूर हात वरती आहेत, म्हणजे एवढी हौस आहे ट्रेंड फॉलो करायची. चला, आपण एक काम करूया. ज्यांना वाटतं की बाई मी आज फार सुंदर दिसते आणि मी गरबाचा आउटफिट आणि ट्रेंड फॉलो केलाय, अशा ज्या पहिल्या 5 जणी वरती येतील त्या 5 जणींमधून आपण एकटीला पारितोषिक देणार आहोत. कुणीही 5 जणी ज्या पहिल्या वरती येतील त्या येतील, त्या परमेश्वराच्या कृपेने वरती येतील. बस 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 बस. आता या 5 जणींपैकी जी बेस्ट ड्रेपरी घातलेली ताई आहे तिला आपण प्राईज देणार आहोत. 7-8 जणी आल्या असो. चलो, जस्ट बीन अ सिंगल लाईन. थोडंसं मागे सरकूयात आपण सगळे, म्हणजे सगळ्यांना जज करणं सोपं जाईल. आता समोरच्याच मंडळींनी सांगायचं कोणाची ड्रेपरी तुम्हाला सगळ्यात खास वाटते. तुम्ही सगळे जजेस आहात, हा मान मी तुम्हाला देतीये. हां, उभे राहा, जरा उभे राहा. दिसल्या झाल्या गप्पा चालू. आम्हाला वेळ काळ निमित्त काही लागत नाही. अरे एक फोटो तरी काढून घ्या, छान उभे राहा. अनुष्का आली आहे, अनुष्का इन ब्लू. ओके, काय वाटतंय कर्जतकर, कोणाचा कॉस्ट्युम आहे सगळ्यात भारी? व्हाईट कलरसाठी किती जणांचे वोट जात आहेत व्हाईट ओढणीसाठी? ओके, पहिल्या नंबरसाठी किती जणांचे हात वरती जात आहेत? पहिला नंबर ऑलमोस्ट सगळ्यांचे. आणि सेकंड नंबरसाठी लिमिटेड. थर्ड नंबर, तुम्हाला 5चा आकडा कळतो का? 5 जणींना बोलवलं होतं. या बाजूने कोणाला काउंट करायचंय? ओके, लिमिटेड आहे. ओके, पहिल्या ताईसाठी एकदा हात वरती करायचं आहे. सगळ्यात जास्त वोट या ताईला जात आहेत. सो आपण तिला या प्रश्नाची विनर म्हणून घोषित करूया. ताईकडे या. तुमचं गाव कोणतं आहे आणि नाव काय आहे? नाव सुंदरी सुंदरी, तुझं नाव काय आहे? माझं नाव रीना विकास लाड. आय एम फिटनेस ट्रेनर, योगा टीचर. रीना फिटनेस ट्रेनरची मी फाउंडर आहे. सो हाय एव्हरीवन, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. लव यू ऑल. मी योगा फिटनेस ट्रेनर आहे. मी अमुक आहे तमुक आहे, माझं नाव मी सांगितलेलं नाही. पुन्हा एकदा, सुंदरी सुंदरी, तुझं नाव काय आहे? सौ रीना विकास लाड. गाव मी इथेच कर्जतमध्ये भिसेगाव आणि माहेर ठाणा. चलो, रीना ताईला जातंय पहिलं प्राईज. एकदा जोरदार टाळी झालं पाहिजे. चलो, हां दादा या या या. उमाताई, नमिताताई, भारतीताई, उमाताई प्लीज या. मनीषाताई, बाकीचे सगळे खाली गेलात तरी चालेल. फोटो काढलाय आपण, गेलात तरी चालेल. थँक्यू सो मच. बाकीचे सगळे गेलात तरी चालेल. ओके, सो मला सांगा, हे खाली जाऊ देत, मग दुसऱ्या प्रश्नाकडे वळू, नाही तर हे इथेच थांबतील. चलो, गाणं रेडी आहे डान्ससाठी. गरबावाला ट्रॅक रेडी आहे. ओके, आमच्या विनर खाली गेल्या की आपण सगळेजण छान डान्स करू. पण मला सांगा, सुधाकर भाऊंनी पहिल्यांदाच कर्जतमध्ये इव्हेंट ऑर्गनाईज केलाय. तुम्हा सगळ्यांना मजा येते का? पुढच्या वर्षी यापेक्षा भारी इव्हेंट करायचं का? ये बाज, हेच प्रेम, हीच साथ. आणि म्हणूनच सुधाकर भाऊ देखील तुम्हाला तितकंच परतून देत असतात. चला, गरबावाला ट्रॅक कृपया चालू करा. ओके, बिफोर वी प्रोसीड, MH48 AK 8328 गाडी नंबर 8328 कोणाची आहे? त्यांनी बाजूला काढायची आहे. गाडी नंबर 8328.
आज लाभले सखी सौरे जरी मला हवे हो बहरली हो कड़ी हंस उमलली हो अबोल प्रीत बहरली कड़ी हंस उमलली वेदना सुखावली हासली बुझावे हो सगळ्यांनी सर्कल फॉर्म करा गोल फोन करा गोल गोल बनवायचे आहेत सगळ्यांनी